तर बघू आता चांगला म्हणजे 100% द्यायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. टॉस तुम्ही हारलेला आहे आर के मोरवा टीम कॅप्टन. टॉस किती महत्त्वाचा होतो तुमच्यासाठी? त्याच महत्त्वाचं होतं, आम्ही फिल्डिंगच पाहिजे होतं आम्हाला, पण आता बॅटिंग झाले. तुम्हाला आता बॅटिंग आलेली आहे, तर तुम्हाला काय वाटतं की बॅटिंग करत असताना कितीपर्यंत टार्गेट तुमच्या बॉलरसाठी तो सेफ असू शकेल? आमच्याकडे 40 ते 45 सेफ असेल आमचे. म्हणजे बॉलिंग लाईनअप तुमची स्ट्रॉंग आहे. हो, कुठले बॉलर आहेत तुमच्या टीममध्ये? आहे जस, पार्थ, मी आहे आणि एक हे जे आयोजन आहे स्वराज्य ग्रुप आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान यांचं खासदार चषक 2025चं आयोजन कसं वाटते तुम्हाला? खूप छान वाटते. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. हे होते दोन्ही टीम कॅप्टन आणि रिपोर्ट असा आहे तो टॉस जिंकलेला आहे भव्य आयलन वॉकवेल टीमने आणि प्रथम त्यांनी स्वीकारलेला आहे फिल्डिंग. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील द मराठीचे मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर गवली सर. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील. 55 टार्गेट, 55 धावांचं लक्ष्य आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आझादपूर कोळसेस संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. चांगली धावसंख्या उभी केलेली आहे, कारण फ्लड लाईटमध्ये 54 धावा आणि 55 धावांचं लक्ष्य म्हणजे एक चांगलं लक्ष्य ठरू शकतं. आझादपूर कोळसेस संघाला जर विजयापर्यंत पोचायचं असेल तर सुरुवातीपासून आक्रमकता दाखवावी लागेल, आक्रमण करावे लागेल, एक वेगवान पार्टनरशिप रचावी लागेल, 1:2 प्ले अँकर रोल कोणीतरी खेळपट्टीवर थांबावं लागेल. चेंडूची मागणी करतायत पंच. दुसरी गोष्ट म्हणजे सोनिका माता मालोडी संघाला जर सामना जिंकायचा असेल तर अर्ली ब्रेक थ्रू, लवकर फलंदाज बाद करावे लागतील. खास करून पॉवर प्लेची षटके जे असतात त्यामध्ये 2 शक्यता असतात. एक तर फटकेबाजीला प्रारंभ होतो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फलंदाज लवकर बाद होत असतात. या 2 शक्यता नाकारता येत नसतात. ज्या ठिकाणी फलंदाज आक्रमण करतात त्या ठिकाणी मात्र बॅटिंग करणारा संघ विजयाकडे वाटचाल करीत असतो आणि ज्या ठिकाणी गोलंदाज अर्ली ब्रेक थ्रू मिळवतात त्या ठिकाणी मध्ये फिल्डिंग साईट मात्र ओव्हरकम होण्याचा प्रयत्न करीत असते. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये कुठल्याही प्रकारे भविष्यवाणी केली जात नाही आहे, म्हणून तर क्रिकेटला इतकं ग्लॅमर आहे. सुरुवातीला टेस्ट क्रिकेट आलं, त्यानंतर आपण बघतो वन डे क्रिकेट आलं, त्यानंतर 20 क्रिकेट आलं, त्यानंतर गली क्रिकेट बघायला मिळते, त्यानंतर ग्रामीण क्रिकेट, सिटी क्रिकेट, प्रोफेशनल क्रिकेट, ओपन क्रिकेट, अंडर 19 क्रिकेट, इमर्जिंग क्रिकेट, असे कित्येक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटला जितकं ग्लॅमर भारतामध्ये आहे तितकं कुठल्याही खेळाला नाही. नो डाऊट हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे, पण तो हॉकी हा खेळ असा आहे की तो गल्ली ते दिल्लीपर्यंत खेळला जात नाही आहे. यस, विकासजी मुगादम यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वयंभू 40+ ते एक आधारस्तंभ आहेत. स्वयंभू 40+ संघाचे आधारस्तंभ विकासजी मुगादम, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्यासोबत काहीतरी ते मेजवानी घेऊन आलेले आहेत. आय थिंक त्यांची स्पर्धासुद्धा आपण पाहणार आहोत. स्वयंभू पायगाव संघाची स्पर्धा ह्याच मैदानावर आपण पाहणार आहोत 28 आणि 29ला. न्यू 40च्या माध्यमातून एक क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहणार आहोत. गोलंदाज स्वराज. पहिला चेंडू मात्र मिस टाइम फटका, झेल होण्याची शक्यता नाही आहे, कारण मिडॉनचा क्षेत्ररक्षक पण थोडासा दूर आहे चेंडू. तोपर्यंत खाते उघडतोय अक्षय आणि निनादने खूप चांगली गोलंदाजी केली होती, मात्र फलंदाजीमध्ये काय करतोय ते महत्त्वाचा प्रश्न आहे. अक्षय आणि निनाद अशी ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आझादपूर कोळसेस संघाची. स्वराज राईट आर्म, फुल टॉस, सरळ फेकून दिलेला आहे आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे, त्यामुळे 6+1 7 धावा मिळतील. आणि उघडा डोळे बघा नीट, या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट.
धावसंख्या ही वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 8. खरं तर अजाजपूर कोळसे संघाची गोलंदाजीने सुद्धा ह्याच प्रकारची सुरुवात केली होती. कारण तब्बल आपण पाहतो की तिसऱ्या चेंडूवर नो बॉलवर षटकार आला होता. यावेळेला मात्र दुसऱ्या चेंडूवरच नो बॉलवर षटकार आलेला आहे. टीट फॉर टॅट जसंच तसं उत्तर. पंचांमध्ये चर्चा होते. चर्चा होणं सुद्धा गरजेचं आहे. कारण क्रुशियल मॅच असेल तर कुठलाही डिसिजन असेल तर पंचांमध्ये चर्चा होणं फार गरजेचं आहे. कारण फक्त एक रिव्ह्यू आहे. बिमर्ससाठी रिव्ह्यू आहे. दोन्ही टीमसाठी एकच रिव्ह्यू असणार आहे. बाकी पंचांसाठी मात्र रिव्ह्यू आहे. पंच कधीही कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू घेऊ शकतात. धावबासाठी घेऊ शकतात. वाईटसाठी त्यांना लागतं का ते कुठल्या प्रकारे तिसऱ्या पंचांची मागणी ते करू शकतात. खूप चांगला फटका खेळला निनादने. स्वराज राईट आर्म फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक कुठलाही नाहीये. चेंडू जाईल डीप मिड विकेट. सीमा पार चौकार. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. कारण 55 धावांचं लक्ष्य आहे. तब्बल आपण पाहतोय जवळपास 14 आस्किंग रेट. त्यामुळे मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये एक मोठी धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा पाहतोय. मला एक सामना आठवतोय वर्ल्ड कप 2003चा भारत विरुद्ध पाकिस्तान. हा सामना मला जास्त प्रमाणात आठवतोय. महाशिवरात्रीच्या दिवशी हा सामना होता. त्यामुळे मला त्याची आठवण झाली. मोठी धावसंख्या पाकिस्तानने उभी केली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आक्रमण केलं आणि भारताने तो सामना सहजगत्या जिंकला. पॉवर प्लेमध्ये आक्रमण केलं. स्वराजची राईट आर्म. यावेळेला मात्र फटका खेळलेला आहे. स्ट्रेट टू शॉर्ट कव्हर. फटका चांगला होता मात्र प्लेसमेंट चांगलं होतं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं शॉर्ट कव्हरला. आणि त्यावर निनाद एक धाव पूर्ण. थोडासा स्वतःवर नाराज आहे कारण फटका चांगला खेळला पण धाव मात्र एकच मिळाली. 11 धावनं खेळतोय निनाद. अक्षय खेळतोय 1 धावसंख्येवर. आणि अजाजपूर कोळसे संघाची धावसंख्या झालेली 13. नेट टू नेट फाईट. स्वराज राईट आर्म. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. जोरदार अपील आणि याचबरोबर कॉट बिहाइंड. अक्षयची खेळी संपुष्टात. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फुटवर्क बघायला मिळालेलं नाहीये. खूप चांगला चेंडू हाताळला स्वराज याने. थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटला हलकासा स्पर्श झाला आणि अक्षयाने पंचांकडे सुद्धा बघितले नाही. खेळपट्टी सोडलेली आहे. हे फार महत्त्वाचं आहे. स्पोर्ट्समनशिप म्हणजे असणं फार गरजेचं आहे. खेळाडू वृत्ती तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तुम्ही खेळताना बघितलं असेल. पंचांच्या निर्णयावर कुठल्या प्रकारे नाराजी वर्तवली नाही आहे. अगदी खाली मान घालून मैदान सोडलेले. कित्येक वेळेला निर्णय चुकीचे असताना. स्वराज वेगवान गोलंदाज. याला पुन्हा एक चांगला चेंडू होता. क्षणभर असं वाटलं की बॅटला स्पर्श झाला आहे. आय थिंक झेल ड्रॉप. आताच विकासजी मुकादम यांचं आगमन झालेलं आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा आम्ही विशेष आभारी व्यक्त करतोय. स्वागत करतोय कारण मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक कॅप त्याने स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेले आहेत. त्याबद्दल त्यांचा विशेष आभार. तसेच नितेशजी तांगडी यांचासुद्धा आम्ही विशेष आभार. कारण नैनाताई नितेश तांगडी यांनी खास करून अपील केले जाते. जोरदार अपील. मात्र अपील पंच फेटाळून लावतायत. नैनाताई नितेश तांगडी या ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांनी खास करून मेडल प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी दिले. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. प्रवीण पाटील जे सुमित कुमार अँड कंपनी केवनी दिवे चे अध्यक्ष आहेत. त्यांचा आम्ही विशेष आभार. कारण आकर्षक ट्रॉफीज जे मॅन ऑफ द मॅचच्या दिल्या जातात त्या त्यांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत आणि त्यांची स्पर्धासुद्धा आपण पाहणार आहोत. 25 जानेवारी ते 1 फेब्रुवारी GCAची स्पर्धा आहे. प्रवीण पाटील दिवे येथील मैदानावर ही स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यांचेसुद्धा मी विशेष आभार व्यक्त करतोय. पहिलं षटक समाप्त झालेलं. पहिल्या षटकाचा विचार जर केला तर 13 धावा आलेल्या आहेत. चांगली धावसंख्या. एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र एक सकारात्मक उत्तर बघायला मिळालेलं आहे. पॉझिटिव्ह रिप्लाय. कारण आता समीकरण थोडंसं बदललेलं आहे.
आस्किंग रन थोडंसं वाढणार आहे, कारण 18 चेंडू आणि 42 धावा राहुल तांगडी लगेच माहिती देत आहेत. खूप चांगलं स्कोरिंग करतायत अगदी पहिल्या दिवसापासून आणि प्रत्येक चेंडू गणित मला ते माहिती पुरवत आहेत. सोनिका माता मालोडी त्याचबरोबर आझाद कोळशे संघाचे जे 12th मॅन आहेत त्यांच्या चेहऱ्यावर अजून थोडीशी चिंता आहे दोघांच्याही, कारण पिक्चर अजून क्लिअर झालेलं नाही आहे. दुसरं षटक विघ्नेश मडवी. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 14. एक बाद 14. अक्षय बाद झाला होता. एक या धावसंख्येवर खेळते तो निनाद. एक षटकारांनी चौकाराशी 11 धावेवर आणि रुद्रा याला मात्र खातं उघडता आलेलं नाही आहे. 2 चेंडू आतापर्यंत डॉट खेळलेला आहे. हा चेंडू मात्र ड्राईव्ह केलाय. क्लास फटका. मात्र क्षेत्ररक्षक आहे डीपला. एकच फटका मिळेल. एकच धाव मिळाली आणि एका धावेने धावसंख्या वाढली 15. खरं तर फटका चांगला होता, मात्र डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यामुळे फक्त एकच धाव मिळाली. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. असं वाटते ही मॅचसुद्धा इंटरेस्टिंग होईल. ज्या अंदाजाने बॅटिंग होते, ज्या अंदाजानं क्षेत्ररक्षण होतंय, फिल्डिंग होते, यामुळे ते बॅटला स्पर्श झाला होता. मात्र यष्टी रक्षकापासून थोडासा दूर लेग स्लिपला चेंडू गेला आणि तोपर्यंत फलंदाजाला संधी मिळाली फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची. षटकात मात्र एक चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. पहिला चेंडू वाईट जरी झालेला असला त्यानंतर मात्र 2 बॉलला 2 धावा, म्हणजे 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत, 3 धावा दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी म्हणता येईल आतापर्यंत तरी. याला अराउंड ऑफने खेचून मारलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि मिड विकेटला एक चांगला झेल आणि खेळी संपुष्टात येते ती निनादेची. खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट विघ्नेश यांनी प्राप्त केलेली आहे, कारण सुरुवातीपासून निनादने आक्रमण केलं होतं. एक षटकार लगावला, एक चौकार लगावला. त्यानंतर 11 धावसंख्येवर निनाद बाद झाला. दुसरा फलंदाज बाद. सलामीची जोडी तंबूत परतलेली आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 2 बाद. धावसंख्या 16. आणि आता मात्र की मॅन जितू शेळके येतोय. संघाचा की मॅन आहे जितू शेळके. मदार जितू शेळकेवर असते नेहमी. सातत्यानं आपल्या संघासाठी नेहमीच ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे, मधल्या फळीचा एक आधारस्तंभ म्हणून फलंदाज ज्याच्याकडे बघितलं जातोय तो जितू शेळके. जितू शेळकेकडे नेहमीच खूप अपेक्षा असतात. त्यांचे सहकार्य असोत, त्यांचे पाठीराखे असोत, अपेक्षा पूर्ण करतोय काय ते बघायचं आहे. खरं तर निनादने सुरुवात चांगली केलेली आहे आणि त्यानंतर तो लवकर बाद झाला. विघ्नेश राईट आर्म. यावेळेला मात्र चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली गोलंदाजी आहे षटकामध्ये. कमबॅक करतोय, कारण महत्त्वाचा विकेटसुद्धा त्याने प्राप्त केला. आणि 4 चेंडूमध्ये आत्तापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. विघ्नेश राईट आर्म. फुलटॉस चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाहीये. मात्र ओ थ्रो होतोय, मात्र बॅकअप केलं जातंय. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या झालेली आहे 17. ह्या षटकात मात्र कुठेतरी धावसंख्या थांबलेली आहे, धावसंख्येला खीळ बसलेली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 13. आतापर्यंत आपण पाहतोय की 5 चेंडूमध्ये धावा ज्या आलेल्या आहेत त्या फक्त 4. विघ्नेश मार्गस्थ होईल. राईट आर्म. यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. वाईड ऑफ लॉंग ऑनला 1 पेक्षा जास्त मिळणार नाही आहे आणि एक यशस्वी षटकाची सांगता होते, कारण या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 5 आणि एक महत्त्वपूर्ण सफलता निनादला बाद करण्यात यश आलं होते विघ्नेशला. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 18. म्हणजे आता जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे.
12 चेंडू आणि 37 धावा. 37 रिक्वायर्ड इन 12 बॉल. दुसऱ्या षटकात खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आणि आता मात्र समीकरण बदलते. आता थोडंसं मानसिक दबाव वाढणार आहे कारण 37 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 37 रिक्वायर्ड इन 12 बॉल. गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल निलेश. हे षटक फार महत्त्वाचं ठरणार आहे दोन्ही संघासाठी. जितक्या कमीत कमी धावा निलेश या संघामध्ये देईल तितका शेवटच्या षटकामध्ये सोनिका माता मालोडी हा संघ प्रेशर बिल्डअप करून मॅच जिंकू शकतो. आणि जितक्या जास्तीत जास्त धावा पटकावण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे आझाद स्पोर्ट कोळसे संघाचा. किरण तांगणे यांच्याकडनं निलेशला खास करून संधी असणार आहे. जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 2000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. ही विकेट हॅट्रिक जर घेतली तर सोनिका माता मालोडी हा संघ विजयाकडे वाटचाल करू शकतो. निलेश फुलटॉस चेंडू फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे आणि सहज सोपा सुंदर झेल लॉंग ऑफला घेतला जातोय. कुणाल संघासाठी काय करतो ते बघायचं आहे. धावसंख्या अजूनही 11 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. निलेश यानंतर बॅकफुटला जाऊन फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. चांगला चेंडू होता. थोडासा डिफेन्सिव्ह अंदाज बघायला मिळाला. अनपेक्षित चेंडू खाली राहिला होता. स्वतःला वाचवलं आणि एक धाव पूर्ण केली कुणालने. आता समीकरण मात्र बदलतंय. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. धावसंख्या झालेले 19. निलेश पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय. द्विधा मनस्थिती बघायला मिळाली. खरं तर जितूला पुढे येऊन मोठा फटका खेळायचा होता परंतु एक चांगला चेंडू होता. फक्त चेंडूला हलक्या हाताने खेळलं. शॉर्ट मिड विकेटला कोणीही क्षेत्ररक्षक नव्हता. एक बघितलं आणि दुसरी धावी पूर्ण केली आणि 2 धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या झालेली 21. अजूनही जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. निलेश याला पुन्हा फटका खेळला. चेंडू साईल सरळ जाईल तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मिळेल. 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावा एकेरीच्या रूपाने मिळत आहेत. दुहेरी रुपयाचे मिळत आहेत. आता मात्र हवाई यात्रेचा सहारा घ्यावा लागेल. निलेश यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू आहे. कुठल्याही प्रकारची संधी निलेश देत नाही. मोठा फटका खेळण्याची काय गोलंदाजी केलेली आहे. सुरुवातीला दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी विघ्नेशने केली आणि अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून निलेश गोलंदाजी करतोय. विकेट टू विकेट मारा बघायला मिळतोय. खास करून त्याचे चेंडू खाली राहत आहेत. आता मात्र आव्हान थोडंसं कठीण होत चाललेलं आहे खास करून आझाद स्पोर्ट कोळसे संघासाठी. यावेळेला फटका स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि वाईड ऑफ लॉंग ऑनला एक चांगला झेल आणि याचबरोबर जितू शेळके याची खेळी संपुष्टात. कुणाल बाद झालेला आहे.
पूर्वेश. आज सोनिका माता मालोडी संघामध्ये नवीन चेहरे दिसत आहेत. स्वराज खरं तर रेपुटेड गोलंदाज होता. त्यानंतर आपण युवा गोलंदाज बघितले, विघ्नेशला बघितलं, त्यानंतर निलेशला बघितलं, त्यानंतर पूर्वेशला पाहतोय. पूर्वेश राईट आर्म फुल टॉस चेंडू स्वंग केलेला आहे आणि चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. प्रिय नेता आपण पाहतात खासदार चषक 2025 अर्थातच भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट खासदार सन्माननीय सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके बाळामामा यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे. म्हणूनच खासदार चषक 2025 सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. वन मॅन शो विकेशेट म्हात्रे तसेच अनिल अंकलेश प्रतिष्ठान व स्वराज्य ग्रुप यांच्या वतीने. पुन्हा पुल आणि पॉवरफुल बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्या बात आहे. पप्या खारीकची आठवण करून दिली आणि जितू शेळकेने सुरुवात केली. असणारा संघ आता मात्र थोडंसं चिंतित दिसतोय. टीम मीटिंग बघायला मिळते कारण 2 चेंडूमध्ये 12 धावा आल्या. धावसंख्या वाढलेली, धावसंख्या झालेली आहे 34. 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. यालाच म्हणतात क्रिकेट. क्रिकेटमध्ये अनिश्चितता असते, अनसर्टन्टी असते, काही सर्टन नसतं. मानसिक दबाव गोलंदाजावर परमेश्वर येतोय. पूर्वेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. वाईड यॉर्कर. रिव्ह्यू फक्त बीमर साठी आहे. पूर्वेश मार्गस्थ होईल. याला मात्र पुन्हा एकदा पाहतोय आपण मिस टाइम. फटका चेंडू जाईल मिड विकेटला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. आणि आता मात्र असं वाटतं की फॉर्मॅलिटी फक्त पराभवाचं अंतर कितीने कमी होईल ते बघायचं आहे. कारण 2 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. याला मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फक्त एकच धाव मिळेल. आणि आता मात्र शेवटचा चेंडू टाकून सोनिका माता मालोडी संघाला विजयावर शिक्कामोर्तब करायचं आहे. याला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. एक अवांतर धाव मिळते. आता मात्र एक चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 18 धावांची आवश्यकता आहे. फुल टॉस चेंडू
आणि हा जाईल 6 धावांसाठी षटकार. पण मात्र विजयी होते सोनिका माता मालवडी संघ. अभिनंदन सोनिका माता मालवडी. हार्ड लक आधार कोलसेत, हार्ड लक जितू शेळके. कारण इनिशियल ओव्हरमध्ये खरं तर धावसंख्या तितकी झाली नव्हती. दोन्ही संघांनी कृपया संपर्क साधायचा आहे. आझाद स्पोर्ट कोलसेत त्याचबरोबर सोनिका माता मालोडी. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हर्षद इज द मॅन ऑफ द मॅच. कारण हर्षद यांनी 9 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी केली, महत्त्वपूर्ण खेळी केली, म्हणून हर्षद इज द मॅन ऑफ द मॅच. तसेच दोन्ही कॅप्टननी सुद्धा संपर्क साधायचा आहे. आझाद स्पोर्ट कोलसेत त्याचबरोबर सोनिका माता मालोडी. मॅन ऑफ द मॅच इज अ हर्षद. अजून एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आलेलं आहे. विकासजी मुकादम यांचा मी विशेष आभार त्यासाठी करतोय. आकर्षक कॅप आणि नैनाताई नितेश तांगडी जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्यांच्याकडनं मेडल, आणि प्रवीणजी पाटील सुमित कुमार अँड कंपनी दिवे संघाचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांच्याकडनं आकर्षक मोमेंटोज. हर्षद आपण यायचं आहे. हर्षद आपण यायचं आहे. यस, सर्वप्रथम समीर तांगडी ऑर्गनायझिंग कमिटी चीफ यांच्या सर्वप्रथम मेडल. सर्वप्रथम मेडल प्रदानचे नैना नितेश तांगडी यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. त्यानंतर आपण ट्रॉफीज विकास मुकादम आपण यायचं आहे. सुरुवातीला आपण जी स्पॉन्सर केलेली कॅप आहे आपल्या परिवाराकडून विकास मुकादम परिवार कॅप प्रदान करायची आहे. त्यानंतर श्री प्रवीण यशवंत पाटील प्रेसिडेंट सुमित कुमार अँड कंपनी दिवे यांनी जी आकर्षक मोमेंटोज मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी ही सुद्धा प्रदान करायची आहे. हर्षद खूप खूप अभिनंदन. हर्षद खूप चांगली फलंदाजी केली. 9 चेंडूमध्ये 18 धावा जमवल्या. ती महत्त्वाची ठरली कारण त्यामुळे एक हाय स्कोरिंग मॅच, चांगली धावसंख्या तुम्ही उभी केली. अन्यथा कदाचित तुझा जर 200चा स्ट्राईक रेट झाला त्यामुळे डावाला 50चा आकडा पार झाला तर धावसंख्या खूप चांगली झाली होती. पण शेवटच्या षटकामध्ये लागोपाठ 2 षटकार लगावल्यानंतर काय थोडंसं मनात आलं होतं? काय थोडंसं मनात भीती तर निर्माण झालीच असेल. हो, कसं वाटतं म्हणजे विजय साकार केलेला आहे, कसं वाटलं खेळताना? एन्जॉय केलं? खूप मस्त वाटला. तर मित्रांनो हा होता हर्षद ज्याने सुरुवातीला बॅटिंग करताना 9 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी केली, 200चा स्ट्राईक रेट, आणि त्यामुळेच खरा सोनिका माता मालोडी हा संघाने 50चा आकडा पार केला आणि विजयावर शिक्कामोर्तब केलं. हर्षद वेल प्लेड आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. आपण वळूया लगेच नेक्स्ट मॅचकडे.
पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय खासदार चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. सुरू असलेला सामना RK बोरवा त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर भव्य 11 वाघविल या दोन संघामध्ये तुम्ही सामना पाहताय. षटक क्रमांक पहिलं तनय बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल. हो, यावेळेस पाहिलं तर फुलटॉस चेंडू होता. कव्हर पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न इथे केला परंतु धाव घेतलेली नाही आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. उमेश वाघ आणि एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तनय पुन्हा एकदा. हो, यावेळेस पाहिलं तर आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि ते फलंदाज उमेश वाघ बॅक टू द पेव्हिलियन. मोठी विकेट या मॅचमध्ये. तनयने उमेशला बाद केलाय. फलंदाज बाद. अरबट चालते गीत चालते रे बाल्या मामा सरकार. थँक्यू. मोठ्या फलंदाजाला बाद केलाय. कौतुक करावं लागेल तनयचं, कारण उमेश वाघ एक चांगल्या धाटणीचा फलंदाज होता आणि त्याला त्रिफलाचित केलाय. महत्त्वाची विकेट या मॅचमध्ये प्राप्त केली. उमेशला बाद केलं. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना भव्य 11 वाघविल संघ चांगली कामगिरी करतोय, कारण सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती फलंदाजांना शांत ठेवलं. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना जश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जयदेव हा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तनय. हो, यावेळेस मोठा फटका. मिड विकेटला चेंडूला टर्न केला. फिल्डर आहे तिथे परंतु त्याला बीट करून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला जयदेवच्या बॅटमधून या मॅचमध्ये आला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. तनय पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो, यावेळेस आरामडोले त्रिफलाचित. यू मेस आय विल डेफिनेटली इट. यष्टा उद्ध्वस्त. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त करतोय तनय या मॅचमध्ये. तुमची दिवाणी है बाबली थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते तनयच्या माध्यमातून. युवा गोलंदाज आहे आणि पहिल्या षटकामध्ये तो प्रभावित करतोय, इम्प्रेस करतोय. सुरुवातीला उमेश वाघला बाद केलं परंतु जयदेवला देखील बाद केलं या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 4 या आकड्यावरती. 4 धावा तुम्ही पाहताय. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये RK मोरवा हा संघ बॅटिंग करतोय परंतु पहिल्या षटकामध्ये तनयचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतायत भव्य 11 वाघविलसाठी. प्रभावित करतायत कारण गोलंदाजी करत असताना फलंदाजाला रीड करतायत आणि चांगल्या टप्प्यावरती देखील गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. नवीन फलंदाज जश मैदानावरती दाखल होतोय आणि त्याला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. खासदार चषक 2025 तुम्ही पाहताय. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची गर्दी तुम्ही पाहताय. एक दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमधला तुम्ही सामना पाहताय. हो, यावेळेस पाहिला तर सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि इथून जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते भव्य 11 वाघविल संघाची आणि गोलंदाजी देखील चांगली करतायत. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानं ते चेंडू खाली राहिला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये RK मोरवा या संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 5 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. तनयचं कौतुक करावं लागेल. युवा गोलंदाज आहे परंतु आपल्या नावाला शोभणारा खेळ त्यांनी दाखवला मैदानावरती. इम्प्रेस केलं. उमेश वाघ एक मोठ्या धाटणीचा फलंदाज होता, त्याला त्याने बाद केलं आणि तदनंतर जयदेवला देखील या मॅचमध्ये त्यांनी बाद केलंय.
षटक क्रमांक दुसरं, गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती साहिल मनेरा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथून भागीदारी करावी लागेल, सिंगल डबल्स घ्याव्या लागतील आणि मोठे फटके देखील फलंदाजांना खेळावं लागेल. कारण 4 षटकांचा सामना आहे. 40पेक्षा जास्त तुम्ही धावा बनवल्या तर नक्कीच इथून फाईट करू शकता. आणि आर के मोरवा हा संघ गोलंदाजी करण्यासाठी देखील ओळखला जातो. एक चांगला संघ आहे आणि येणाऱ्या फलंदाजांना देखील या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज साहिल बॉलिंग ट्रॅकवरती. हो, चांगला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने, बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर, सारंसडी षटकार. अप्रतिम शॉट. पहिला एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅटमधून. षटकार येतोय. साहिल मनेराचं स्वागत केलेलं आहे षटकाराने. जसच्या बॅटमधून हा षटकार येतोय आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 11 रन्स, 11 लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद झालेले आहेत. पहिलं षटक चांगलं टाकलं तनयने, मात्र साहिलवर पहिल्या बॉलवर धमाका चढवलेला आहे जश याने. खाली राहिला बॉल, सबमरीन डिलिव्हरी, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल बघितला, पण हा बॉल चांगल्या पद्धतीने टाकला साहिलने. साहिलचा जर आपण विचार केला तर बॉलला दोन्ही बाजूला मूव्ह करण्याची क्षमता साहिलमध्ये आहे. नक्कीच कमबॅक करावं लागेल साहिलला. पहिल्या बॉलवर एक षटकार आलेला आहे. पुन्हा साहिल, पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी बघितला, पण पडल्यानंतर थोडासा स्किड होताना दिसतो बॉल. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलेलं आहे साहिल याने. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी करताना दिसतोय साहिल मनेरा यांनी. जर विकेट हॅट्रिक घेतली तर प्रणय रायकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे साहिल मनेरासाठी. पुन्हा साहिल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला आहे जश. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, यावेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल, लगातार 3 डॉट बॉल खेळतोय फलंदाज जश. एक षटकार आला, मात्र त्यानंतर 3 डॉट बॉल खेळले आहेत फलंदाज जश याने. जबरदस्त कमबॅक करतोय गोलंदाज साहिल मनेरा. जास्त आपण बघितलं टर्न करत नाही बॉलला, बॉल पडल्यानंतर थोडासा स्किट होताना दिसतोय. मनगटाचा चांगला वापर करताना दिसतोय. हे बघितलं लेग ब्रेक बॉल, हा बॉल अप्रतिम, थोडासा अनिमन बाउन्स सुद्धा केला, रायसिंग डिलिव्हरी होती, थोडासा सरप्राईज झाला फलंदाज जश. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे गोलंदाज साहिल मनेरा याने. ही एक खासियत आहे साहिल याची गोलंदाजीमध्ये. चांगल्या व्हेरिएशनने गोलंदाजी करत असतो साहिल मनेरा. चांगली बॉलिंग, पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर शेवटचा बॉल. यावेळी ऑफ ब्रेकचा मारा होता, रॉंग वन टाकला साहिलने. ओव्हरची होते समाप्ती. काय जबरदस्त गोलंदाजी साहिलची. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर लगाचचे 5चे 5 बॉल डॉट टाकले आणि फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी विश्लेषण दाखवलंय. काय व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाले साहिलच्या गोलंदाजीमध्ये. अप्रतिम गोलंदाजी साहिल याची. विकेट हॅट्रिकसाठी रोहन तरे यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल भव्य 11 वाकविल टीमच्या गोलंदाजांना. आतापर्यंत 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आहे आर के मोरवा टीमचा 11 रन्स. उर्वरित 2 षटक अद्याप शिल्लक आणि या 2 षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. कमीत कमीत या 2 षटकामध्ये 25 ते 30 धावा यायला पाहिजे. 25 ते 30 धावा जर आल्या तर एक फायटिंग टोटलपर्यंत जाऊ शकेल. प्रथम बॅटिंग करत असताना आर के मोरवा टीम.
तर आत्तापर्यंत 2 षटकं जर आपण बघितली तर नक्कीच मी म्हणेन की भव्य 11 वाकविल टीमच्या नावावर आहेत. साहिलची काय जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक बॉल वेगवेगळ्या प्रकारचा टाकला साहिलने आपल्या गोलंदाजीमध्ये. क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी येतोय बॉलिंग मार्कवर भाया येतोय. भाया पाटील हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे आणि चांगला बॉलर आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी चांगलं प्रदर्शन प्रत्येक मॅचमध्ये करताना दिसतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगलं प्रदर्शन केले दोन्ही बॉलरने. मात्र भाया बघूया कुठल्या प्रकारे बॉलिंग करेन. पहिला बॉल घेऊन जाईल भाया. स्ट्राईक एंडला आहे तो. ओ हवेत बॉल कॅचची शक्यता. सिली मिड ऑफच्या दिशेने बॉल सहज सोपा कॅच. सॉफ्ट डिस्मिसल बाद होतोय फलंदाज जयेश. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. थोडंसं बघितलं आपण गतीमध्ये थोडंसं मिश्रण होतं. थोडंसं फास्ट बॉल गेला. चांगलं जज करू शकलं नाही. टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि सिले मिड ऑफच्या दिशेने सहज सोपा कॅच आपल्या फॉल थ्रोमध्ये घेतोय आणि कॉटन बोल्ड आउट करतोय गोलंदाज भाया. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतो भाया. नक्कीच पहिल्या बॉलवर ज्या बॉलरला विकेट मिळते त्याचं मनोबल थोडंसं वाढताना दिसेल. आणि भाया एक चांगला गोलंदाज आहे भव्य 11 वाकवेल टीमकडून. नवीन बॅटर यावेळेस बॅटिंगसाठी येतोय विकी. स्ट्राईक एंडला असेल विकी. भाया पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. पहिल्याच बॉलवर विकेट मिळालेली आहे भाया पाटील याने. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. ओ यावेळेला तसं पायाला बॉल जरूर लागला मात्र ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर हा बॉल होता. पॉईंटच्या दिशेने बॉल जातोय. लेग बाईचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव मिळते. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 12वर. भरपूर वेळानंतर धावसंख्येमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळाला. आर.के. मोरवा विरुद्ध भव्य 11 वाकविल या 2 टीममध्ये ही मॅच आपण बघतोय. या लॉटमधली ही 4थी मॅच आहे. ओव्हर द विकेटने ओ इनर एज लागली. बॉल गेला फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर आहे मात्र तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 1 रन मिळते. 1ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 13 लॉस ऑफ 3 विकेट. प्रणय रायकर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल कुठल्याही गोलंदाजाला. ऑन ड्राईव्ह केलं. यावेळेला बॉल जातो वाईडिश लॉंगांच्या दिशेने. फिल्डर आहे डीपमध्ये. प्रोटेक्शन होत आहे. चांगली फिल्डिंग. दुसऱ्याची माग होती मात्र वेट हा कॉल दिला आणि दुसरी धाव थोडीशी रिस्की ठरू शकली असती. विकेट जाण्याची शक्यता होती. विकी आपलं खातं खोलतोय. टीमचा स्कोअर जाऊन पोहोचतोय 14वर. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत. ओ ब्लॉकलमध्ये व्हाईट यॉर्कर. विकेट किपर चुकतोय. बॉल जातो फाईन लेगच्या दिशेने. बाउंड्रीच्या बाहेर जाईल. 4 रन. 22 रुपयाने हा चौकार येतोय. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. फक्त चालते रे बाल्या मामा सरकार. विकेट किपरची थोडीशी चुकी झाली आणि हा बॉल निसटला हातातून. सरळ निघून गेला डिफाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. लेग 22 रुपयाने चौकार येतो. टीमचा टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 18 रन्स. फुललेनचा बॉल या वेळेला जातो गलीच्या दिशेने. चांगली फिल्डिंग जरूर होते मात्र 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर. 19 ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बघितलं आपण स्कोर आहे स्कोरबोर्डवर 19 रन. 6.33च्या सरासरीने ही वाटचाल केलेली आहे. पहिला इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आर.के. मोरवा टीमने हे टोटल एक इनअप टोटल आपण म्हणू शकणार नाही आहे. शेवटचं षटक शेष आहे आणि शेवटच्या षटकामध्ये कमीत कमीत 20 ते 25 धावा यायला पाहिजे. टॉससाठी रेडी राहायचं आहे. पहिला विजेता टीम 94 विरुद्ध नायरा वसई या 2 टीममध्ये मॅच असेल. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये निहारा वसई विरुद्ध
टीम 94 कामन दोन्ही टीम कॅप्टन आपण यायचं आहे टॉससाठी. शेवटचं षटक करण्यासाठी बॉलिंग मार्कवर येतोय बॉलर महेश. भव्य 11 वॉकफिल्ड टीमकडून पहिल्या 3 बॉलरने अतिशय चांगली बॉलिंग केलेली आहे आणि बांधून ठेवलेलं आहे. आर.के. मोरवा टीमच्या बॅटर्सला असं सांगायला वावगं ठरणार नाही आहे, कारण कुठल्या प्रकारचे मोठे फटके जास्त आलेले नाही. एक जरूर मोठा फटका आला जसच्या बॅटमधून, मात्र त्यानंतर जसला जवळजवळ 5 बॉल डॉट ठेवले होते साहिल मनेरा याने. महेश शेवटचं षटक देतवर टाकण्यासाठी येतोय. जिम्मेदारीचं काम आहे शेवटचं षटक टाकण्याचं. पहिला बॉल थोडंसं रनअपमध्ये आपण बघितलं मिस्टेक झाली. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जाईल बॉलर महेश. थोडंसं क्रॉस रनअप आहे महेश याचा. अंतिम षटक प्रगतीपथावर क्रॉस रनअपनी बॉलिंग करताना दिसतोय महेश. हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला विकेट जाण्याची शक्यता आहे. धावचित रूपाने विकेट जाईल आणि फलंदाज होतो बाद. काय डिसिजन असेल बघितलं जाईल. पंच या ठिकाणी नॉट आउट डिसिजन, स्ट्राईक रोटेट होणार नाही आहे हे लक्षात घ्यायचं आहे. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे विकेट जाण्याची शक्यता सॅक्रिफाईस केली जाते विकेट समोरच्या बॅटरला स्ट्राईक देण्यासाठी. मात्र या स्पर्धेमध्ये अशा प्रकारचं नियम आहे की तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकणार नाही. दोन्ही बाजूने दोन्ही बॅटर एकदाच धावले पाहिजे रन घेण्यासाठी. हो, यावेळी चांगला फटका आहे. बॉल येतो लॉंगनला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग लॉंगनला पण बघतोय. साहिल मनेरा होता, चांगली फिल्डिंग करतोय. 1 धाव पूर्ण होते. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 20 रन्स. टॉससाठी असे टीम 94 टीमचं कॅप्टन आणि निहाराव वसई टीम कॅप्टन आपण टॉससाठी या. हो, यावेळी बघितलं काय जबरदस्त बॉल, लेग स्पिन बॉल टाकतोय बॉलर महेश. गोलंदाजीचा दर्जा जर आपण बघितला अतिशय चांगला दर्जा आहे. चांगले क्लास गोलंदाजी केलेली आहे आज भव्य 11 वॉकविल टीमने. महेश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला फटका आहे कमरच्या मध्ये. डीपमध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतो. रनआउटची संधी, रनआउटच्या रूपाने विकेट जाते. फलंदाज बाद. अरे विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. इथं चालते रे बाल्या मामा सरकार. शेवटच्या डेट ओव्हरमध्ये सुद्धा रन होताना दिसत नाही आहे आपल्याला. मोठी फटकेबाजी व्हायला पाहिजे होती, मात्र ती मोठी फटकेबाजी शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा नाही. याचं कारण असं आहे की गोलंदाजी अतिशय नीटनेटकी होताना दिसते. अतिशय चांगल्या लेंथ आणि लाईनने गोलंदाजी भव्य 11 वॉकविल टीमकडून सर्वच्या सर्व गोलंदाजीने आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. महेश पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. हवेत बॉल आहे. यावेळेला कॅचची शक्यता. स्वतः गोलंदाज बॉल खाली येतोय. कॅच सुटला जातोय. कॉटन बॉलची संधी होती, मात्र संधी चुकलेली आहे आणि कठीण असतं असं मागं धावत येऊन कॅच घेणं. प्रयत्न तर अतिशय चांगला होता महेशचा. अंतिम बॉल शेष असेल. स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 23 रन. 23 लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचा बॉल शेष. मागची मॅच फक्त थोडंसं स्कोर आपण बघितला 50पेक्षा वर झाला होता. त्याच्या अगोदरच्या सर्व मॅचेस खूपच कमी टोटलच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. ही मॅच सुद्धा कमी टोटलची आपल्याला पाहायला मिळते. आणि खासदार चषक 20-25 मध्ये सर्वात कमी टोटल जर पाहिलं आपण तर 19 रन्स ओव्हर द विकेटने. अंतिम बॉल चांगला बॉल. हा सुद्धा डॉट जाण्याची शक्यता जरूर होती. विकेट किपर पुन्हा एकदा चुकतोय.
धाव घेतली जाते 2200 रुपयाने. एक धाब्याने स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर. 24 ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना आर के मोरवा टीमचा स्कोर झालेला आहे 24 रन्स आणि 25 रनचं टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी. भव्य 11 वॉकविल टीम समोर 25 रनचं टार्गेट. जाऊया आपण टॉसकडे. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी सज्ज असतील आणि टॉस बॉक्समध्ये सज्ज असतील द मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर कवली सर. टीम 94 संघाची कॅप्टन आलेली आहेत. नियारा स्पोर्ट वसई संघ कॅप्टनने त्वरित यायचं आहे. लास्ट ऑफिशियल कॉल. टीम 94 संघाचे कॅप्टन वैभव, खूप खूप स्वागत आहे. अभिनंदन सुद्धा आहे. खूप चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. नियारा स्पोर्ट वसई संघाचे कॅप्टन सुद्धा आमच्याशी जोडले जात आहेत. वेलकम. खूप चांगली कामगिरी पहिल्या मॅचमध्ये. विकासजी मुकादम आणि किरणजी तांगडी शाखा प्रमुख दोन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे की आपण यायचं आपल्या उपस्थित टॉस होईल. विकासजी मुकादम आमचे कॅप स्पॉन्सर आणि खास करून मॅन ऑफ द मॅचची आकर्षक कॅप आणि शाखा प्रमुख किरण तांगडी सुद्धा आलेले आहेत. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. कॉलिंग कोण करणार आहे? नियारा स्पोर्ट्सचे कॅप्टन. ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट वैभव धूम आपल्यासाठी सुद्धा. खूप खूप आभार विकासजी मुकादम आणि खूप खूप आभार किरणजी तांगडी. आपण थोडंसं शॉर्ट फक्त ओपनिंग घेऊया. मैच खेले आप, कैसा लगा पहले मैच खेलने के टाइम, कैसा लगा मैदान के बारे में, और जो ऑर्गेनाइजेशन है विकी सेठ मात्रे है, उनके साथ में ऑर्गेनाइजिंग कमेटी अनिल अंकलेश प्रतिष्ठान, साथ ही साथ स्वराज्य ग्रुप. काफ़ी अच्छा अरेंजमेंट है. ओवरऑल ग्राउंड, आउटफील्ड, स्टेज. एक्चुअली आपका जो स्टेज है ये ग्राउंड का आउटफिट बहुत अच्छा दिखा रहा है. खेलने बहुत मज़ा आया. अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है. टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? फील्डिंग. कहाँ तक रोकना चाहेंगे सामने वाले टीम को, और कौन से ज़्यादा उम्मीदें रखेंगे जो आपको अर्ली ब्रेक थ्रू मिला देंगे? एक्चुअली लास्ट 2-3-4 मैच से हम लोग देख रहे हैं कि स्कोर इतना हो रहा नहीं है. 20-25 रन के ऊपर टोटल फर्स्ट बैटिंग करने वाले नहीं कर रहे. तो हम लोग ट्राई करेंगे 30 रन के अंदर रोकने की कोशिश करेंगे. उसके लिए हमारे पास चारों बॉलर इक्वल है, चारों बॉलर अच्छा बॉलिंग कर रहे हैं. तो फुल ट्राई करेंगे 30 तक रुकने की. अगर अच्छा टोटल हुआ तो भी हम लोग चेस करने की कोशिश करेंगे. क्या हम ये माने कि दर्शकों को एक अच्छा पावर पैक मुकाबला देखने को मिलेगा, या फिर बैट और बॉल का संघर्ष देखने को मिलेगा? डेफिनेटली कामन टीम बहुत अच्छा टीम है. काफ़ी टाइम हम उनके अगेंस्ट खेल चुके हैं ऑलरेडी. अच्छा टीम है, अच्छा मैच होगा. आपके लिए, आपके टीम के लिए और आपके सपोर्टर्स के लिए बहुत सारी शुभकामनाएं. वैभव, जर नाणेफेक जिंकली असती तर निर्णय काय घेतला असता? आम्ही पण बॉलिंग केली असती. पण तुम्हाला बॅटिंग आलेली आहे. क्रिकेट एक अनिश्चित खेळ आहे. तुम्ही जर चांगली बॅटिंग केली, मोठी धावसंख्या उभी केली तर समोरच्या संघाला तुम्ही पराभूत करू शकता. साधारण काय माइंडसेट केलेला असणार आहे? तुम्हाला बॅटिंग करायची आहे, किती धावांपर्यंत जायचा प्रयत्न असणार आहे? 40+ ते 30+च्या वरतीच करण्याचा प्रयत्न करू. कुणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे? असं तर सांगू शकत नाही, कारण की ज्याला संधी भेटली त्यांनी बॅटिंग केली तर रन होतात. तुमच्याकडे खूप स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, परंतु पहिल्या मॅचमध्ये तुम्हाला कुठेतरी संघर्ष करावा लागला होता. हा, कारण की असं नाही का एकच बॅटिंग करेल. ज्याला संधी भेटली त्यांनी बॅटिंग केली पाहिजे. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असणार आहे वैभव. तर मित्रांनो, यानंतरची मॅच होणार ती नियारा स्पोर्ट्स वसई विरुद्ध टीम 94 SH एंटरप्राइजेस यांची टीम 94. तर नियारा स्पोर्ट्स वसई संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि टीम 94 संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. आपण जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आणि सज्ज होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये निशांत पाटील.
धन्यवाद गवळी सर. जाऊया मॅचच्या दिशेने. 25 धावा बनवायच्या हा सामना जिंकण्यासाठी. भव्य 11 वाघविल या टीमला. जश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल दैवतच्या विरोधात चांगला पाहायला मिळाला. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये. आर के मोरवा मीरा भाईंदर परिसरातून या ठिकाणी तो दाखल झालेला संघ तुम्ही पाहता. आणि खरं तर फलंदाजी करत असताना फलंदाजीमध्ये दमखम दाखवता आली नाही या टीमला, परंतु इथून गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. जश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंगला दैवतला तुम्ही पाहता या मॅचमध्ये. ओ लोअर फुटचा चेंडू होता. ऑन साईडला टर्न केलाय. अलॉंग द काप आहे. चेंडू ट्रॅव्हल होतं. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त सिंगलच मिळते आणि सिंगलच्या मदतीनं संघाचं खातं उघडलं जातं या मॅचमध्ये. भव्य 11 वाघविल संघाच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी प्रणय रायकर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. अगदी जर पाहिलं तर रोहन यांच्याकडून पारितोषिक होतं, परंतु विकेट हॅट्रिक त्या मॅचमध्ये आली नव्हती. परंतु आता जर पाहिलं तर षटकारांसाठी इथे पारितोषिक आलेलं आहे, कारण विकेट हॅट्रिकसाठी देखील पारितोषिक प्रणय रायकरच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालं होतं. आणि इथे जर पाहिलं ना तर लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले ना तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल भव्य 11 वाघविल या टीमला. जश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंगला भाया पाटील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो यावेळेस विचिटचा फटका. भाया पाटीलच्या बॅटमधून बॉल येतोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. फक्त चालते रे बाल्या मामा सरकार. फक्त थँक्यू. चालते. चांगला स्विचिटचा फटका पाहताय. भाया पाटीलच्या बॅटमधून सरळ चेंडूला धाडलंय सीमारेषेच्या पलीकडे. चांगला चोक एक्झिक्यूट केला, परंतु जश पाटीलला इथून कमबॅक करावा लागेल या मॅचमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज जश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो फुलटो चेंडू होता. कव्हर पॉईंटला खेळले फिल्डर आहे तिथे. सिंगल मिळते. सेकंडचा कॉल इथे केलेला नाही आहे. फक्त सिंगलच मिळते या चेंडूवरती. आणि संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 6 या आकड्यावरती. 6 धावा तुम्ही धावफलकावरती पाहता या मॅचमध्ये. 25 धावांचं टार्गेट. प्रथम फलंदाजी करत असताना 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या, परंतु इथून जर पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट घ्याव्या लागतील. थोडासा दबाव निर्माण करावा लागेल आणि ते कार्य मैदानावरती जश पाटीलला पहिल्याही षटकामध्ये करावं लागेल. गोलंदाज जश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑनला चेंडू उडवलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार येतोय या षटकामध्ये फलंदाजाच्या बॅटमधून. हिट आलाय फलंदाजाच्या बॅटमधून या मॅचमध्ये. पुन्हा एकदा जश पाटील ओव्हर द विकेट. हो कोलात टाकलाय. चेंडूला अगदी फ्लिक केला, परंतु फिल्डर आलेत. फक्त 1 मिनिटे सेकंडचा इथे कॉल केलाय. मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. खराब फिल्डिंग आर के मोरवा या संघाची या मॅचमध्ये पाहायला मिळते. खरं तर फलंदाजी करत असताना फलंदाजांनी चांगली साथ दिली नाही आणि गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षक चांगली साथ देत नाही आहे या मॅचमध्ये. इथून कमबॅक करावा लागेल. एका बाजूला संघ विजयी होईल तर एका बाजूला संघ पराभूत होईल, परंतु एका बाजूला विजयाचा जयघोष होईल आणि एका बाजूला पराभवाच्या ओटी देखील पाहायला मिळतील. परंतु इथून जो तुम्ही खेळ केलाय ना येणाऱ्या काही दिवसामध्ये चर्चेमध्ये राहिला पाहिजे. असा खेळ मात्र तुमच्या संघाच्या माध्यमातून झाला पाहिजे आणि तोच प्रयत्न या मॅचमध्ये आर के मोरवा या टीमला करावा लागेल. इथून विकेट घ्याव्या लागतील. अगदी सातत्यानं निरंतर पद्धतीने विकेट घ्याव्या लागतील आणि दबावी टाकावा लागेल. वाघविल संघाच्या विरोधात गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पार्थ हा गोलंदाज तुम्ही पाहताय. युवा गोलंदाज आहे आणि त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. उमेश वाघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो यष्टांच्या मागे. खऱ्या अर्थाने उमेश वाघचा जर आपण विचार केला खुल्या गटामध्ये व्यावसायिक भरपूर तो क्रिकेट खेळला आहे, परंतु मागील 2 वर्षापासून शोल्डर इंजरीने तो त्रस्त आहे, म्हणून तो गोलंदाजी करताना आपल्याला दिसत नाही आहे. परंतु व्यावसायिक गटामध्ये डिंगडॉंग उमर 11 मोठमोठ्या संघामध्ये त्याला आपण खेळताना पाहिला. गोलंदाज पार्थ बॉलिंग ट्रॅकवरती. हो स्विचिटचा फटका करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय भाया पाटीलचा. इथे आलाय चेंडू डॉट. पार्थला अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल, कारण उमेश वाघच्या नेतृत्वाखाली आर के मोरवा हा संघ खेळतोय.
या संघाकडे युवा फलंदाज चांगले आहेत, परंतु चांगली फलंदाजी करता आली नाही. परंतु युवा गोलंदाजांना चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये करावीच लागेल, कारण आर के मोरवा भरपूर मोठा प्रवास करून आज या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि त्याचा खेळ देखील चांगला झालाच पाहिजे. अगदी हीच इच्छा सर्वांनी वर्तवली होती. परंतु इथे बाया पाटीलच्या बॅटमधून येतोय अजून एक खणखणीत दणदणीत चौकार. बॉल सीमारेषा ओलांडतोय, आणखीन एक चौकार. फुटफुट कोटात शोभून दिसतोय माणूस लाखात एक. फुटफुट कोटात शोभून दिसतोय माणूस लाखात एक. थँक्यू. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आडव्या बॅटनं अगदी चेंडूला सरळ धाडलंय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. पुन्हा एकदा पार्थ ओव्हर द विकेट बायाच्या विरोधात. हो, यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण प्राप्त करतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खरं तर 40पेक्षा जास्त धावसंख्या इथे करायला पाहिजे होती आणि तिथून जरूर फाईट पाहायला मिळाली असती. फलंदाजांनी दमखम दाखवलीच नाही. अवघ्या 24 धावांवरती रोखलं आणि फलंदाजी करत असताना आतापर्यंत भव्या 11 वाघवील संघाने फलंदाजी देखील चांगली केली या मॅचमध्ये. पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 16 धावांची भागीदारी तुम्ही पाहताय या 2 फलंदाजांमध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, समोरच्या दिशेने लॉंग ऑफला उडवला. फिल्डर आहे तिथे, प्रयत्न करतायत आणि इथे कॅच ड्रॉप. विकेट मिळाली असती परंतु खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 17 या आकड्यावरती. 17 धावा या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर सुरू आहे, परंतु इथून देखील फाईट करावी लागेल. विकेट घ्याव्या लागतील आणि त्यासाठी मैदानावरती गोलंदाज प्रयत्न करतायत, परंतु शतरक्षम खराब राहिलं या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळतोय. खेळण्याचा प्रयत्न केला. मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंगॉनचा फिल्डर मिडॉनला येतोय, चेंडूला अडवतोय. फक्त सिंगलच मिळते या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 18 या आकड्यावर. 18 धावा तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. काय जबरदस्त खेळ भव्य 11 वाघवील या संघाने या मॅचमध्ये दाखवलाय. भाया पाटीलसाठी इथे देखील चांगला स्ट्रोक. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ग्रेट हिट, स्ट्रेट हिट. आलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. दर्जेदार फटका भाया पाटीलच्या बॅटमधून या मॅचमध्ये येतोय. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला भाया पाटीलच्या बॅटमधून आणि इथे सामना जिंकलाय. विजयी षटकार भाया पाटीलच्या बॅटमधून या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग केली आहे आणि हा सामना भव्या 11 वाघवील या संघाने आपल्या नावावरती केलाय. लाजवाब खेळ पाहायला मिळाला, परंतु आर के मोरवा या संघाचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण देखील या स्पर्धेमध्ये दाखल झालात त्यासाठी आपला आभार. खरं तर फलंदाजीमध्ये कमतरता जाणवली आणि कुठेतरी संघ या स्पर्धेतून बाहेर जातोय. हाडलक हरेश पाटील, हडलक या ठिकाणी जर पाहिलं तर उमेश वाघ, आपण देखील चांगला प्रयत्न केला आणि आपला संघ या ठिकाणी पराभूत होतो या मॅचमध्ये. तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो या मॅचमध्ये ठरलाय, ज्याच्या बॅटमधून फलंदाजी करत असताना अगदी जर पाहिला तर धावा देखील आल्यात, परंतु गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळाली या मॅचमध्ये. अगदी इथे विचार केला जाईल, आमचे गुणलेखक विचार करतायत